नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर भारतीय भूगोलाच्या संदर्भात बघत असताना आपण मागच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत गोष्टी बघितलेल्या होत्या की संपूर्ण जे वर्षभराचं ऋतुचक्र होतं ते ऋतुचक्र आपण 4 तारखांमध्ये या ठिकाणी काय डिवाइड करून घेतलेलं होतं। तर पहिलं होतं 15 मार्च, त्याच्यानंतर या ठिकाणी 15 जून, त्यानंतर 15 सप्टेंबर आणि 15 डिसेंबर। तर या फॉर्ममध्ये आपण काय केलेलं होतं, डिवाइड करून घेतलेलं होतं आणि संपूर्ण एक प्राथमिक माहिती याच्याबद्दल बघितलेली होती। आणि त्याच्यानंतर आपण सुरुवातसुद्धा केलेली होती मागच्या पिरियडमध्ये की भौतिक जे बदल आहेत भारतीय काय भूपृष्ठावरती होणारे, भारतीय प्रदेशामध्ये होणारे वातावरणीय जे बदल आहेत 15 मार्च ते 15 जूनच्या दरम्यान कोणते कोणते बदल या ठिकाणी काय घडतात आणि 15 जून ते 15 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये जे की मान्सून भारतामध्ये प्रवेश करतं, तर त्या मान्सून प्रवेश करण्यासाठी एक अनुकूल परिस्थिती जी तयार व्हावी लागते भारतामध्ये। तर त्या संदर्भात बऱ्याच गोष्टी, बरेच एक्सप्लेनेशन आपण बघितलेले होते। आणि त्याच्यानंतर हे सुद्धा बघितलेलं होतं की 15 मार्चच्या नंतर भारतामधील काय भौतिक क्रियाविधी कोणत्या कोणत्या पद्धतीने बदल घेत जातात आणि कोणत्या पद्धतीने मान्सूनच्या काय प्रवेशासाठी, मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती उत्तर भारतीय मैदानी जो प्रदेश आहे त्या भागामध्ये या ठिकाणी तयार होतो आणि मान्सून प्रवेश करतो त्याच्यानंतर 15 जून ते 15 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये। आणि त्याच्या अंतर्गतच आणखीन एक गोष्ट बघितलेली होती, जे तिबेटियन पठार आहे, तर तिबेटियन पठाराकडून जे तिबेटियन पठाराच्या उच्च दाबाकडून जो हिंद महासागराचा म्हणजे मादागास्कर बेटाच्या निकटवर्ती प्रदेश असलेला जो जलीय पृष्ठभाग आहे, ज्या की ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो, त्या ठिकाणी वारे कसे वाहतात, तर त्या वाऱ्यांना आपण म्हणलेलं होतं अवास्तविक काय जेट स्ट्रीम म्हणलेलं होतं, ज्यांनाच की सुडो जेट स्ट्रीम असं म्हणतात। इथपर्यंतच्या गोष्टी आपण काय डिस्कस केलेल्या होत्या। तर त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आजच्या पिरियडमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर या ठिकाणी चला तर मग सुरुवात करूया आजच्या पिरियडला, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की 15 मार्च ते 15 जून या कालावधीमध्ये, 15 मार्च ते 15 जूनच्या कालावधीमध्ये सुडो जेट स्ट्रीम जे की मौसमी प्रकारचे विशेष जेट स्ट्रीम असतात, जे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, हे बघितलेलं होतं। तर ते मौसमी प्रकारचे असतात, याचं कारण एका विशिष्ट मोसमामध्ये ऋतूमध्ये त्यांची निर्मिती होते आणि ऋतू संपल्यानंतर ते नष्टसुद्धा पावतात। मात्र आपल्याला त्याच्यानंतर गोष्ट बघायची, या ठिकाणी पॉईंट बघायचा आहे। तर याच कालावधीमध्ये ज्यावेळेस जेट स्ट्रीम असेल, ITCZ असेल, वायुदाबाचे पट्टे असतील किंवा सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे असतील, या सगळ्यांचं उत्तरायण झालेलं होतं या 15 मार्च ते 15 जूनच्या तारखेमध्ये। तर याच कालावधीमध्ये आणखीन कुठल्या गोष्टी घडतात या ठिकाणी, तर बघा या ठिकाणी सूर्यकिरणांचं उत्तरायण तर झालेलं आहे, म्हणून आपल्याला असं सांगता येईल की भारताची जी मुख्य भूमी आहे संपूर्ण, समजा काय हा भारतीय प्रदेश अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल थोडासा। तर हा भारतीय जी काय मुख्य भूमी आहे, तर या ठिकाणी हिमालयाच्या उत्तरेला जेट स्ट्रीमचे जे काय समशीतोष्ण वारे आहेत तर त्यांचं उत्तरायण झालेलं आहे। आणि जे ITCZ आहे, ITCZचं या ठिकाणी उत्तरायण स्थानांतरण जे आहे ते कुठं झालेलं आहे, या ठिकाणी हा जो विशाल असा उत्तर भारतीय मैदानाचा प्रदेश आहे, या ठिकाणी ITCZचं स्थानांतरण झालेलं आहे। मग याचा परिणाम स्वरूप असा दिसून येतो की सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे भारताच्या या उत्तर भागामध्ये पडतायत, म्हणून भारतीय प्रदेशाला तापमान जे आहे, तापमानाची प्राप्ती खूप अधिक होते। सूर्यापासून निघणारी जी लंबरूप सूर्यकिरणे आहेत या भारतीय मुख्य भूमीवरती ज्यावेळेस पडतात, तर त्या ठिकाणी हा उत्तर भारतीय किंवा भारताच्या वायव्येकडील प्रदेश आहे, तिबेटियन पठाराचा प्रदेश आहे, तर हा या ठिकाणी तापमानामध्ये काय व्हायला लागते, वृद्धी व्हायला लागते। आणि ज्यावेळेस तापमानामध्ये वृद्धी होते तर हा जो भारतीय प्रदेश आहे संपूर्ण उपमहाद्वीपीय प्रदेश, ज्याच्यामध्ये काय सर्व दक्षिण आशियाई राष्ट्रांचा आपण समावेश केलेला होता। तर पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, तिबेटियन प्रदेश असेल, त्याच्यानंतर नेपाळ, भूतान, हे सर्वच प्रदेश त्या ठिकाणी येतात भारतीय उपमहाद्वीपामध्ये। तर हा संपूर्ण उपमहाद्वीपामध्ये तापमानामध्ये वृद्धी झाल्या कारणाने त्या ठिकाणी कोणता निम्न वायुदाबाचा
निम्न वायुदाबाचा पट्टा काय होतो, विकसित होतो, तयार होतो. त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो. ज्या ठिकाणी तापमानामध्ये वृद्धी होते त्या ठिकाणी निश्चितच काय निम्न वायुदाबाचा पट्टा विकसित होतो. हे आपण बघितलेलं, हे बेसिक्समध्ये बघितलेलं होतं. जेणेकरून आता याच्यावरती जास्त विचार करायची आवश्यकता नाही. मी सांगितलं तापमानामध्ये वृद्धी होते तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे वायुदाब कमी होतो. आणि या ठिकाणी आता होतं काय बघा, सूर्याचं उत्तरण आहे म्हणजेच भारताच्या दक्षिणेला असलेला जो हिंद महासागराचा हा प्रदेश आहे, हा संपूर्ण हिंद महासागराचा जो प्रदेश आहे, तर या हिंद महासागराच्या जल पृष्ठभागीय जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये सूर्यकिरणे कशी तिरपी पडतात. मग निश्चितच असं सांगता येतं आपल्याला, तर भारतीय भूपृष्ठाच्या तुलनेत हिंद महासागराचा या ठिकाणी जो जलीय पृष्ठभाग आहे या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरणे तिरपी पडल्या कारणाने या ठिकाणी तापमान कसं होतं, कमी होतं. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी तापमान कमी होतं तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या वायुदाबाचा पट्ट्याचा विकास होईल, तर उच्च वायुदाबाच्या पट्ट्यांचा विकास या ठिकाणी होतो. आता एक गोष्ट या ठिकाणी काय बऱ्याच विद्यार्थ्यांना खटकते, ज्यावेळेस खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो, पुस्तकांमध्ये या सगळ्या गोष्टी कधी डिस्कस केलेल्या नसतात किंवा कधी याच्याबद्दल काय सविस्तर, म्हणजे अशा प्रकारची अडचण विद्यार्थ्यांना निर्माण होऊ शकते आणि आपण त्या शंकांचं निरसन करायला पाहिजे म्हणून त्याच्या खाली सोल्युशन देऊन ठेवलेलं असं कुठल्याही पुस्तकात आजपर्यंत घडलेलं नाही. येतं लक्षात. तर यासाठीच शिक्षक लागत असतो. या गोष्टी ज्या एक्सप्लेन होतात ज्या ठिकाणी म्हणजे का अभ्यास करत असताना अडचण अशाच प्रकारे निर्माण होते क्युरिओसिटीतून, आणि त्याचं या ठिकाणी काय सहसंबंध आपल्याला असं सांगता येईल की आपण बघितलं होतं या ठिकाणी हा आहे हिमालय, तर हिमालयाच्या उत्तरेला या ठिकाणी तिबेटियन पठार बघितलेलं होतं. याच मार्च ते जूनच्याच कालावधीमध्ये या ठिकाणी कोणता हाय प्रेशर बेल्ट तयार झालेला होता. या ठिकाणी तापमानामध्ये या ठिकाणी काय होतं, म्हणजे अवरोहण ज्या वेळेस होतं या ठिकाणी तापमानामध्ये वृद्धी झाल्या कारणानं तिबेटियन पठारावरती तापमानामध्ये वृद्धी झाली, म्हणून जे वारे आहेत वाऱ्यांचं काय झालं, आरोहण झालं या ठिकाणी. तर आरोहण झाल्यानंतर वारे ज्या वेळेस 9 ते 12 किलोमीटरच्या वातावरणाच्या काय स्तरामध्ये पोहोचतात त्यावेळेस त्यांचं तापमान कमी होतं आणि ते एकत्रित येतात, म्हणून त्या ठिकाणी तापमान कमी झाल्यामुळे काय झालं होतं, हाय प्रेशर. मग तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी हाय प्रेशर आहे, या ठिकाणी लो प्रेशर तयार झालेला आहे. भारतीय काय जो उपमहाद्वीप आहे, भारतीय उपमहाद्वीपावरती लो प्रेशर तयार झालेला आहे. वातावरणाच्या वरच्या पट्ट्यामध्ये 9 ते 12 किलोमीटरचा जो पट्टा आहे तर त्या ठिकाणी हाय प्रेशर तयार झालेला आहे. तर या वाऱ्यांचं वहन आपण कुणीकडे दाखवलेलं होतं, हा मादागास्कर आणि त्याचा निकटवर्ती जो प्रदेश आहे हिंद महासागराचा काय जलीय पृष्ठभाग आहे तिकडे वहन दाखवलेलं होतं. मग वाऱ्यांचं वहन हाय प्रेशर टू हाय प्रेशर कसं होईल, म्हणजे सर तुम्ही तुमचा पॉइंट प्रूव्ह करण्यासाठी या ठिकाणी वारे इकडून इकडं काय दाखवायचे असतील तर हाय प्रेशर टू लो प्रेशर, मग आता इकडून वारे काय भारतीय मुख्य भूमीवरती प्रवाहित होतात त्यासाठी याला हाय प्रेशर करायचं याला लो प्रेशर करायचं. तर याचे कारण सुद्धा तर सांगणं आवश्यक आहे, तर तुम्हाला काय डायजेस्ट होतील पॉईंट त्या ठिकाणी, नाहीतर वाटेल की सर काय सांगतायत म्हणजे काही काय लॉजिक नाही, इलॉजिकल गोष्टी अतारतम्य गोष्टी आहेत असं होतं का म्हणे. बघा असं सांगता येईल आपल्याला याचं एक्सप्लेनेशन की हाय प्रेशर टू लो प्रेशर वारे तर वाहणार आहेत, ज्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणून काय आपण ओळखणार आहोत. पुढे बघायचं पॉईंट आपल्याला. मग हा पॉईंट कसं सांगायचा बघा, या ठिकाणी जो लो प्रेशर होता अगोदर बघा, या ठिकाणी हाय प्रेशर तर आहेच, पण हा उच्च वायुदाबाचा जो काय पट्टा आहे विकसित झालेला तो उच्च वायुदाबाचा पट्टा आहे कुणाच्या तुलनेत, जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये जो या ठिकाणी निम्न वायुदाबाचा पट्टा तयार झालेला आहे. तर याच्यासोबत जर आपण याची तुलना केली या भागाची हिंद महासागराच्या जलीय पृष्ठभागाची तर हा लो प्रेशर ठरतो आणि याच्यापेक्षा जास्त प्रेशर या वायुदाबाचा पट्टा याच्यापेक्षा जास्त कुठं आहे, हिंद महासागरामध्ये आहे. आणि हिंद महासागराच्या काय जलीय पृष्ठभागाची तुलना ज्या वेळेस आपण हा तिबेटियन पठारावरील जो काय 9 ते 12 किलोमीटरचा वातावरणाचा स्तर आहे त्या ठिकाणच्या जर काय वायुदाबाच्या पट्ट्याशी तुलना केली
तर तो हाय प्रेशर ठरतो आणि त्याच्या तुलनेत हा काय ठरतो, लो प्रेशर. पण याच्या तुलनेत असलेलं हे लो प्रेशर जे आहे हिंद महासागरावरील, तर हे लो प्रेशर मात्र याच्यापेक्षा कमी लो प्रेशर कुठे आहे, या ठिकाणी. म्हणून काय याच्यासाठी हा काय ठरतो, हाय प्रेशर ठरतो. म्हणजेच वारे इकडून या ठिकाणी प्रवाहित होतात, मग इकडून म्हणजे याच्या तुलनेत काय याच्या निकटवर्ती असलेला हा जो निम्न वायुदाबाचा पट्टा आहे, इकडे वारे प्रवाहित होतात. पॉईंट लक्षात येतोय, ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे 3 जण मित्र आहेत, ए, बी आणि सी. आता मी असं सांगितलं बी या मुलाची उंची जास्त आहे सी या मुलापेक्षा. याचा अर्थ हा बी हा नेहमी सगळ्यांपेक्षा उंचच असेल असं नाही. उंच असणे किंवा बुटका असणे, कमी उंची असणे या रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत. बी हा सी पेक्षा उंच आहे आणि सी हा बी पेक्षा लहान आहे कमी उंचीने. मात्र याचा अर्थ होत नाही की तो बी हा ए पेक्षा सुद्धा उंचच असायला पाहिजे. जर ए ची उंची या ठिकाणी इतकी असेल तर बी हा ए च्या तुलनेत काय झाला, तर कमी उंचीचा झाला. मात्र सी सोबत तुलना करत असताना जास्त उंचीचा ठरत होता. तर याच प्रकारची ही कन्सेप्ट आहे. गोष्टी आता या ठिकाणी लक्षात आलेल्या असतील. तर भारतीय उपमहाद्वीपामध्ये जो तयार झालेला निम्न वायुदाबाचा पट्टा आहे, तर त्या तुलनेत हिंद महासागराचा जो जलीय पृष्ठभाग आहे, तर या ठिकाणी कोणत्या उच्च वायुदाबाच्या पट्ट्यांचा विकास झालेला आहे. तर मग आता काय होईल, वारे या ठिकाणी असणारे वारे जे आहेत व्यापारी वारे, हे व्यापारी वारे या ठिकाणी हा 0 अंशाचा काय असतो, विषुववृत्त आहे. आणि या ठिकाणी काय याच्या विषुववृत्ताच्या उत्तरेला काय आहे, भारतीय द्वीपकल्प आहे. तर लक्षात घ्या, हे व्यापारी वारे जे आहेत, व्यापारी वारे ज्यावेळेस काय वाहतात, काय या जलीय काय उच्च वायुदाबाच्या पट्ट्याकडून ज्या वेळेस हे व्यापारी वारे विषुववृत्ताला ओलांडतात. आता यांची वहनाची दिशा तर या उत्तर दिशेला आहे. ज्यावेळेस हे वाहतात विषुववृत्ताला ओलांडल्यानंतर हे वारे कोणते आहेत, व्यापारी वारे. हे लक्षात ठेवा, व्यापारी वारे काय होते हे सांगितलेलं होतं. व्यापारी वारे म्हणजेच काय, हिंद महासागराच्या जलीय पृष्ठभागाकडून काय उत्तर देशाला प्रवाहित झालेले व्यापारी वारे जे आहेत, हे व्यापारी वारे वाहत असताना हिंद महासागरावरून खूप मोठ्या प्रमाणात काय आर्द्रता जी आहे, आर्द्रतेचं काय करतात, शोषण करतात. तर त्या ठिकाणी काय ह्युमिडिटी काय गोळा करतात. तर हे वारे वाहत असताना विषुववृत्ताला ओलांडतात. त्यावेळेस या वाऱ्यांवरती कोरिओलिस बल, या ठिकाणी कोरिओलिसच्या बलामुळे हे वारे जे आहेत, हे वारे अशा पद्धतीने काय करतात, काय टर्न होतात, अशा पद्धतीने काय वळतात. आणि ते वारे कुणीकडं, भारतीय उपमहाद्वीप जो आहे, या भारतीय उपमहाद्वीपावरती प्रवाहित होतात. आणि अशा पद्धतीने हे वारे पूर्णपणे आर्द्रतेने संतृप्त असे आहेत. सॅच्युरेटेड विथ फुल ऑफ ह्युमिडिटीने काय या ठिकाणी काय हे भरलेले वारे असतात. आणि हे अशा पद्धतीने म्हणजे कुठून कुठून हिंद महासागरातून, अरबी समुद्रामधून, त्याच्यानंतर काही वारे इथून सुद्धा काय प्रवाहित होतात अशा पद्धतीने. तर हे वारे बंगालच्या उपसागरावरून खूप मोठ्या प्रमाणात आर्द्रतेचं शोषण करतात आणि आर्द्रता गोळा करून ते काय भारतीय उपमहाद्वीपावरती प्रवाहित होतात. आणि हा जो कोरिओलिसचा बल आहे, याच्या परिणाम स्वरूप काय होतं की विषुववृत्त व्यापारी वारे जे आहेत, विषुववृत्ताला ओलांडण्याच्या नंतर त्यांची दिशा जी आहे, त्यांची दिशा नैऋत्य ते ईशान्य, नैऋत्य ते कशी बनते, ईशान्य अशी बनते. नैऋत्येकडून ईशान्येकडे प्रवाहित होतात. म्हणून या वाऱ्यांना काय म्हणलेलं आहे, नैऋत्य मान्सूनी वारे. मान्सूनलाच काय म्हणतो आपण, मोसमी वारे असं सुद्धा म्हणतात. नैऋत्य मौसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून वारे असं याला म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने भारतामध्ये काय होतं, ही सर्व क्रियाविधी जी आहे ती 15 मार्च ते 15 जूनपर्यंत घडलेली आहे. आणि 15 जून म्हणजे आपण काय ढोबळमानाने ही तारीख घेतली. लक्षात घ्या, भारतामध्ये मान्सून तर कधी प्रवेश करतो, 1 जूनला प्रवेश करतो. संपूर्ण भारतामध्ये मान्सूनचा काय या ठिकाणी काय प्रसार होण्यासाठी 15 जूनची तारीख काय उजाडतेच या ठिकाणी. तर असं सांगता येईल आपल्याला की अशा पद्धतीने काय झालेलं आहे की जूनमध्ये भारतामध्ये मान्सून प्रवेश करतो. मात्र आणखीन एक गोष्ट मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलेली होती की भारतामध्ये
भारतामध्ये मान्सून जे आहे, भारतामध्ये मान्सून हे सर्वात प्रथम केरळ या राज्यामध्ये प्रवेश करत नाही. तर ते कुठं प्रवेश करतं, तर सर्वात प्रथम भारतामध्ये मान्सूनचा प्रवेश कुठं होतो, अंदमान निकोबारचे जे उत्तरी द्वीपसमूह आहेत तर त्या द्वीपसमूहांमध्ये या ठिकाणी मान्सून प्रवेश करतं. आणि त्यानंतर पहिला जो आठवडा आहे 1 ते 5 तारखेच्या दरम्यान नैऋत्य मोसमी वारे हे केरळमध्ये प्रवेश करतात. म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवरती सर्वात आधी मान्सून कुठं प्रवेश करतो, केरळ या राज्यामध्ये प्रवेश करतो. हे तथ्य काय आहेत, अगदी बरोबर आहेत. बघा, या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या 15 मार्च ते 15 जूनच्या दरम्यानच्या. तर आता आपल्याला बघायचं आहे 15 जून ते 15 सप्टेंबरमध्ये काय घडतं. तर मुख्यतः भारतामध्ये जे संपूर्ण पर्जन्य पडतं 90% अबाउट रेनफॉल जे होतं तर ते 15 जून ते 15 सप्टेंबर याच कालावधीमध्ये भारतामध्ये होतं. म्हणून हा जो कालावधी आहे याला काय म्हणलं जातं, याला म्हणलं जातं मान्सून पर्जन्याचा कालावधी. कोणता, मान्सून पर्जन्याचा कालावधी असं म्हटलं जातं. या संपूर्ण कालावधीमध्ये काय, संपूर्ण भारतामध्ये काय मान्सूनी वाऱ्यांपासून पर्जन्य होतं, जे की नैऋत्येकडून ईशान्येकडे प्रवाहित असतात. म्हणून काय त्यांना नैऋत्य मान्सूनी वारे असं सुद्धा म्हटलं जातं. यांचं खूप म्हणजे काय खूप अधिक महत्त्व आहे. तर याच्या संदर्भात पॉईंट बघत असताना आपल्याला असं सांगता येईल की इंडियन मान्सून जे आहे, भारतीय मान्सून जो आहे किंवा नैऋत्य मान्सून जो आहे, तर या नैऋत्य मान्सून कोणत्या कोणत्या स्वरूपात काय भारतामध्ये प्रवेश करतात. नैऋत्य मान्सून जो आहे तर नैऋत्य मान्सूनच्या 2 प्रमुख काय आहेत, शाखा आहेत. या 2 प्रमुख शाखांमार्फत, या 2 वेगवेगळ्या काय ब्रँचेस मार्फत काय भारतामध्ये मान्सून प्रवेश करतो. एक शाखा जी आहे बघा, दक्षिण गोलार्धामधून प्रवाहित होऊन येणारे विषुववृत्ताला ओलांडणारे जे व्यापारी वारे आहेत, हेच व्यापारी वाऱ्यांचं रूपांतर कोरिओलिस बलामुळे त्यांची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे बनते. तर त्यांनाच काय म्हणलं आपण, काय नैऋत्य मान्सून वारे असं म्हणलेलं आहे. तर हे नैऋत्य मान्सून वारे जे आहेत ते अरबी समुद्रावरून सुद्धा त्याची शाखा भारतामध्ये प्रवेश करते आणि बंगालच्या उपसागरावरून सुद्धा शाखा प्रवेश करते. आणि ह्या 2ही शाखांमार्फत भारतामध्ये काय होतं, पर्जन्य होतं वेगवेगळ्या भागांमध्ये. तर याचे प्रमुख 2 शाखा सांगता येतील आपल्याला. कोणते, अरबी समुद्राची शाखा, अरबी समुद्राची एक शाखा, आणि दुसरी शाखा सांगता येईल आपल्याला कुठली, बंगालच्या उपसागराची. उपसागराची म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा असं येते, बंगालच्या उपसागराची शाखा. तर अरबी समुद्रावरून येणाऱ्या आणखीन काही प्रमुख उपशाखा आहेत. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्या प्रवेश करतात, म्हणून त्यांचं विभाजन काय 3 वेगवेगळ्या उपशाखांमध्ये केलेलं आहे. तर या उपशाखा आहेत कुठल्या कुठल्या, एक आहे पश्चिम घाटाची शाखा, म्हणजे अरबी समुद्रावरून जी पश्चिम घाटावरून होऊन भारतामध्ये प्रवेश करते ती शाखा. दुसरी आहे नर्मदा तापीची शाखा. इन डिटेलमध्ये आपण काय इंडियन मान्सून बद्दल बघतोय. एक सुद्धा जी कन्सेप्च्युअल गोष्ट आहे इंडियन मान्सूनच्या संदर्भात, बघा एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी आपण तिसरा पॉईंट लिहितो आपण, नर्मदा तापीची शाखा गुजरातची मैदानी शाखा, जी गुजरातच्या मैदानावरून काय भारतामध्ये प्रवेश करते अशा पद्धतीने. बघा इन डिटेलमध्ये अशा स्वरूपात एक्सप्लेन करून पुस्तकांमध्ये कधीही गोष्टी दिलेल्या नसतात. म्हणून जी अंडरस्टँडिंग आहे, अभ्यासामध्ये विकसित होणारी जी आवड आहे, ती आवड तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्हाला काय इत्थंभूत माहिती असते. म्हणजे इत्थंभूत म्हणजे आपल्याला पूर्ण PhD त्याच्यामध्ये करायची नाही, वा भूगोलाचे आपल्याला काय विशेषज्ञ बनायचं नाही या ठिकाणी. पण आपण ज्या ज्या परीक्षांना सामोरे जातो तर अशा परीक्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती काय
स्पर्धा आणि प्रतिस्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की जे इतरांजवळ नाही आहे, जे इतरांच्या पुस्तकात नाही आहे, जे इतरांना काय समजलेलं नाही त्या गोष्टी तुम्हाला काय समजणं आवश्यक आहे. तर तुम्ही त्यांच्यापासून काय एक पाऊल पुढे असाल. ज्यांनी काय एक स्टँडर्ड आणि चांगल्या काय सोर्समधून ज्यांनी काय गोष्टी समजावून घेतलेल्या आहेत त्यांची ॲक्युरेसी पेपरमध्ये कशी असणार आहे, नेहमी काय उत्तम असणार आहे. तर त्यासाठी सांगतोय ज्या गोष्टी पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेल्या नाहीत आणि ज्या गोष्टी तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जाणून घेणं आवश्यक आहे अशा सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी. तर काही कमतरता जाऊन काय राहून जात असेल तर आपण ती सुद्धा काय भरून काढण्याचा प्रयत्न करू. येत आहेत गोष्टी या ठिकाणी लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती तुम्ही जी तयारी करणार आहात परीक्षेला जात असताना जो ॲप्रोच तुम्ही ठेवून काय स्टडी मटेरियल गोळा करून प्रिपरेशन स्टार्ट करणार आहात तर त्या सर्व दृष्टिकोनांचा विचार करूनच या ठिकाणी हे जे लेक्चर्स आहेत ते पूर्णपणे फ्रेम केलेले आहेत. येतं लक्षात. तर चला तर मग आपण काय करू, पुढचा पॉईंट जो आहे तो बघू. तर या ठिकाणी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची काय कसर काय राहणार नाही या गोष्टीची मात्र काय करा काळजी घ्या. पश्चिम घाटाची शाखा, नर्मदा तापीची या ठिकाणी काय उपशाखा, सॉरी आपण शाखा लिहिलं, या शाखेच्या काय आहेत उपशाखा आहेत, उपशाखा या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर बंगालच्या उपसागराची जी शाखा आहे तर याचे सुद्धा काय दोन शाखा पडतात. कोणत्या कोणत्या, एक आहे पूर्व घाटाची शाखा, पूर्व घाटाची शाखा आणि दुसरी आहे पूर्वोत्तर भारताची उपशाखा या ठिकाणी. तर हे सगळं नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आपल्याला स्पेस लागेल या ठिकाणी काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी तर लगेचच हे काय रब करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी काही लिहून घ्यायच्या. तर आपण काय पुढचा पॉईंट बघू. तर अरबी समुद्राची जी उपशाखा आहे त्यापैकी पहिली जी आहे पश्चिम घाटाची उपशाखा त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित डिस्कशन करायचं आहे. तर गोष्टी या ठिकाणी काय क्लिअर होऊन जातील. ज्यावेळेस आपण काय तथ्यात्मक बाजू बघू इंडियन मान्सूनची, ज्या वेळेस फॅक्च्युअल गोष्टी आपण बघणार आहोत तर त्यावेळेस असं का होतं हे विचारायची गरज तुम्हाला पडणार नाही. तर बघा पश्चिम घाटाची उपशाखा याच्याबद्दल डिस्कस करत असताना समजा हा आहे हा अशा पद्धतीने आहे भारत. तर अशा पद्धतीने वारे काय करतात, नैऋत्य मान्सूनी वारे हे अशा पद्धतीने प्रवेश करतात. अरबी समुद्रावरून काय प्रवाहित होऊन येणारे हे जे वारे आहेत, जे वारे या ठिकाणी पश्चिम घाटाला ओलांडून भारतामध्ये प्रवेश करतात आणि पर्जन्य पाडतात त्या उपशाखांना काय म्हणतो आपण, पश्चिम घाटाची उपशाखा. अरबी समुद्रावरूनच काय प्रवाहित होऊन येणारे ज्या काय मान्सूनी शाखा, नैऋत्य मान्सूनी काय उपशाखा ज्या आहेत नर्मदेच्या आणि तापीच्या खजरीतून प्रवाहित होतात. दोन काय महत्त्वपूर्ण नद्या आपण बघितलेल्या होत्या नदी चॅप्टर बघत असताना या ठिकाणी, नर्मदा आणि तापी. तर या दोन्ही नद्यांच्या काय खजदऱ्या आहेत. या दोन्ही नद्यांच्या खजदऱ्यांमधून प्रवाहित होऊन जे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने काय प्रवाहित होतात त्यांना म्हणायचं आहे नर्मदा तापीची उपशाखा. आणि या ठिकाणी आपण गुजरातचा हा जो भाग आहे हा आहे गुजरातचा सौराष्ट्राचा भाग. तर या सौराष्ट्रीय प्रदेशामधून मधून जे वारे वाहत येतात आणि काय उत्तरी भारताकडे प्रवाहित होतात तर ती शाखा आहे कोणती, गुजरातची मैदानी शाखा. या ठिकाणी एक इंटरेस्टिंग पॉईंट बघा, माहिती असेल नसेल मी बऱ्याच वेळा काय विद्यार्थ्यांना काय विचारतो हा प्रश्न, तर त्याचं महत्त्व सुद्धा तेवढं आहे. पश्चिम घाट जो आहे तर या पश्चिम घाटाचा विस्तार कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये झालेला आहे. या पश्चिम घाटाचा विस्तार गुजरातमध्ये झालेला आहे की नाही असा डायरेक्टली पॉईंट विचारण्यापेक्षा खालीलपैकी कोणत्या राज्यांमधून पश्चिम घाटाचा विस्तार झालेला नाही असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. MPSC प्रीमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. UPSC प्रीलिम्सला सुद्धा हा प्रश्न आलेला होता. तर तापी नदीच्या दक्षिणेला काय संपूर्ण दक्षिणेकडे काय कन्याकुमारी पर्यंत किंवा केप केमोरिनपर्यंत कशाचा पश्चिम घाटाचा विस्तार आहे. तर महाराष्ट्र असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल आणि त्याच्यानंतर केरळ असेल अशा या सर्व राज्यांमध्ये तर काय अनडाऊटेडली पश्चिम घाटाचा विस्तार आहे. मात्र गुजरातमध्ये याचा विस्तार आहे की नाही. तर हा तथ्य असा आहे की गुजरात राज्यामध्ये सुद्धा काय पश्चिम घाटाचा विस्तार
आहे असं सांगता येईल. महत्त्वपूर्ण प्रश्न होता, त्याच्यामुळे आपण काय बघितलं याच्याबद्दल थोडंसं. ओके, बघा ही अरबी समुद्राची उपशाखा आपण थोडंसं या पद्धतीने बघू. समजा हा आहे समुद्र, हा आहे किनारी तटीय प्रदेश, मैदानी प्रदेश, हा आहे पश्चिम घाट, हा अशा पद्धतीने काय प्रदेश दिसतो आपल्याला. तर पाणी अशा पद्धतीने दाखवू आपण. हा अरबी समुद्र या ठिकाणी आहे. बघा पश्चिम घाटाची उपशाखा जी आहे, अरबी समुद्रावरून प्रवाहित होऊन येणारे वारे जे आहेत ते अशा पद्धतीने काय होतात, प्रवाहित होतात अशा पद्धतीने. आता या ठिकाणी 3 प्लेस आहेत. एक आहे ए, दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी. आता ए, बी आणि सी या तिन्ही प्रदेशांमध्ये वारे तर या ठिकाणातून काय अशा पद्धतीने प्रवाहित होतात. सर्वात आधी हे जे काय मान्सूनी वारे आहेत सर्वात अगोदर कोणत्या ठिकाणी पोहोचतील, ए या ठिकाणी पोहोचतील, त्याच्यानंतर बी या ठिकाणी पोहोचतात, त्याच्यानंतर सी या ठिकाणी पोहोचतात. म्हणजेच कुठे येतात ते पश्चिम घाटाजवळ येतात. मग या वाऱ्यांपासून सर्वाधिक पर्जन्य कुठं प्राप्त होतं, तर ऑब्वियसली कॉमन सेन्स आहे, जिथं लवकर पोहोचतात त्या ठिकाणी काय म्हणजे या ठिकाणी जिथं लवकर पोहोचतात त्या ठिकाणी काय सर्वाधिक पर्जन्य पडेल. तर जर तुम्हाला वाटत असेल की ए या ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य पडेल, त्याच्यानंतर बी या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी आणि सी या ठिकाणी त्याच्यापेक्षा सुद्धा सर्वात कमी पर्जन्य पडेल, तर असे विचार जर असतील तर ते पूर्णपणे काय करायचे, टाळायचे आहेत. पॉईंट असा आहे की हे मान्सूनी वारे ज्यावेळेस काय प्रवाहित होतात अरबी समुद्रावरून, तर हे वारे सगळ्यात अगोदर ए या ठिकाणी, मग बी या ठिकाणी, मग सी या ठिकाणी पोहोचतात. मात्र ए, बी या ठिकाणी पोहोचल्यानंतर लगेचच ते पर्जन्य करत नाहीत. वारे ज्यावेळेस पश्चिम घाटाजवळ पोहोचतात अशा पद्धतीने पश्चिम घाटाजवळ पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी पश्चिम घाट हे ॲज अ बॅरियर म्हणून काम करतं, एक रोधक म्हणून काम करतो. म्हणजे काय, त्या आर्द्रतेने संतृप्त असलेले जे वारे आहेत या वाऱ्यांना अडवण्याचं काम कोण करतं, तर हा पश्चिम घाट करतो. पश्चिमेकडून वारे कोणीकडे वाहिलेत, पूर्वेकडं. तर हा पश्चिमेकडील किनारा जो आहे हा जो उतार आहे, तर या ठिकाणी काय वारे अडवले जातात. आता वारे अडवले गेले म्हणून ते थांबतील का येण्याचे, या ठिकाणी तर काय ढग अडवले गेलेले आहेत, मात्र याच्या पाठीमागून येणारे ढग सुद्धा तर या ठिकाणी काय अशा पद्धतीने काय त्यांची या ठिकाणी घनता वाढत जाते आणि अशा पद्धतीने त्यांच्यातील आर्द्रतेची संतृप्तता जी आहे ती वाढते. मग अशा पद्धतीने डोंगर कडा ज्या असतात, पर्वत शिखरे जे असतात त्यांना म्हणजे त्यांचा प्रतिरोध होऊन त्यांच्या उतारावरती जे पर्जन्य पडतं या ठिकाणी, म्हणजेच याला काय म्हणतो आपण, काय पर्वताच्या पायथ्याचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या हा जो पायथ्याचा प्रदेश आहे हा प्रदेश, तर या ठिकाणी जे पर्जन्य पडतं त्याला काय म्हणतो, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य. कोणतं, रोध निर्माण होऊन पर्जन्य पडलं म्हणून याला काय म्हणतो, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य. तर सर्वाधिक पर्जन्य कुठं होईल, ए या ठिकाणी होणार नाही, सी या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर सी या ठिकाणापेक्षा कमी पर्जन्य कुठं होतं, बी या ठिकाणी, आणि बी या ठिकाणापेक्षा काय कमी म्हणजे सर्वात कमी पर्जन्य या किनारी प्रदेशामध्ये होतं. तर पॉईंट क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने पश्चिम घाटावरून प्रवाहित होऊन येणारी जी उपशाखा आहे त्याला काय म्हणतो, पश्चिम घाटाची उपशाखा. आणि या पश्चिम घाटाच्या उपशाखे मार्फत जो पश्चिम घाटाचा काय पायथ्यालगतचा प्रदेश आहे पश्चिम दिशेकडील, तर या पायथ्यालगत काय सर्वाधिक पर्जन्य होतं. तर भारतामधील जे चेरापुंजी आहे या चेरापुंजीच्या नंतर जर दुसरं महत्त्वाचं काय दुसरं सर्वाधिक पर्जन्य होणार जे ठिकाण असेल तर ते कुठं आहे, पश्चिम घाटावरतीच आहे. आपण नंतर फॅक्च्युअल गोष्टी बघत असताना बघू, या ठिकाणी फक्त कन्सेप्ट व्यवस्थित काय लक्षात ठेवा. तर वारे याच्यानंतर या ठिकाणी काय खूप प्रमाणात काय पर्जन्य झाल्याच्या नंतर वारे अशा पद्धतीने काय पश्चिम घाटाला ओलांडतात आणि पलीकडे येतात. म्हणजे बघा तुम्हाला काय खूप सारं जेवण दिलं आहे, खूप सारे चांगले चांगले काय पंचपक्वान्न पदार्थ तुम्हाला काय खायला दिलेले आहेत आणि काय तुम्ही पोट भरून जेवण केलेलं आहे. म्हणजे आता अन्नाचं एक कणसुद्धा काय तुम्ही गिळू शकणार नाही, ते एवढं तुमचं काय म्हणजे मनसुद्धा भरलं आहे आणि पोटसुद्धा पूर्णपणे भरलेलं आहे. त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला काय तुमचा सगळ्यात आवडता जो पदार्थ आहे, गोड असेल तिखट असेल, तो पदार्थ तुमच्यासमोर आणला. सहसा तर काय गोडच पदार्थ सगळ्यांचं काय आवडीचा असतो, तुमच्यासमोर आणला. काही केल्या तुमच्या हाताने ते खाल्लं जाणार आहे का, निश्चित उत्तर काय असणार आहे, नाही. मग
खूप मोठ्या प्रमाणात या ढगांपासून जेव्हा पर्जन्य पडतं, या नैऋत्य काय मान्सूनी वाऱ्यांपासून पश्चिम घाटाच्या पश्चिम तीरावरती ज्यावेळेस काय मुसळधार पर्जन्य पडतो आणि ज्यावेळेस हे वारे काय हे ढग जे आहेत पश्चिम घाटाला ओलांडून या ठिकाणी जेव्हा येतात, पश्चिम घाटाच्या या पूर्व उतारावरती, तर या ठिकाणी पर्जन्य पडेल का? या ठिकाणी बिलकुल पर्जन्य पडत नाही. म्हणजे पश्चिम घाटाचा जो पूर्वेकडील उतार आहे, तर या पूर्वेकडील काय जो पायथ्याचा प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये कधीही पर्जन्य पडत नाही. आणि पश्चिम घाट जो की या पद्धतीने काय पसरलेला आहे संपूर्ण, तर याच्या पलीकडला काय याच्या पूर्वेकडला पायथ्यालगतचा जो प्रदेश आहे, या संपूर्ण प्रदेशामध्ये पर्जन्याचा काय दिसून येतो? अभाव दिसून येतो. या ठिकाणी पर्जन्य होत नाही. याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो पर्जन्य छायेचा प्रदेश. थोड्या वेळानंतर तुम्हाला जर खायला दिलं तर तुम्ही काय कराल? थोडं थोडं खाऊ शकता. म्हणजेच हे वारे ज्यावेळेस काय थोडंसं पुढं प्रवाहित होऊन काय अशा पद्धतीने काय येतात, तर भारतीय काय मुख्य भूमीवरती या ठिकाणी ज्यावेळेस काय हे नैऋत्य मोसमी वारे, नैऋत्य मान्सूनी वारे ज्यावेळेस काय प्रवाहित होतात, तर त्यांच्यामार्फत काय पर्जन्य पडायला लागतं. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये मात्र काय पर्जन्य पडत नाही किंवा खूप कमी प्रमाणात, खूप अल्प प्रमाणात पडतो या ठिकाणी. तर वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं जसं वाहत जातात, काय नैऋत्य मान्सूनी वारे भारतीय काय मुख्य भूमीवरती पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं जसं प्रवाहित होतात, तसं यांच्यातील पर्जन्याचं प्रमाण वाढत जाईल की कमी होईल? कसं होत जातं? कमी होत जातं. हा पॉईंट लक्षात ठेवा. याच्यानंतरची दुसरी शाखा बघायची आपल्याला नर्मदा आणि तापीची. नर्मदा आणि तापीच्या संदर्भात अरबी समुद्रावरून येणारी नैऋत्य मान्सून वाऱ्यांची सेम शाखा आहे, मात्र ती प्रवेश कुठून करते? नर्मदा आणि तापीच्या ज्या खसदरी आहेत त्या खसदरींमधून काय अगोदर या उपशाखा प्रवेश करतात आणि अशा पद्धतीने त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवाहित होतात आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये काय या ठिकाणी काय पश्चिमेकडून काय पूर्वेकडे जात असताना भारतीय प्रदेशामध्ये काय पर्जन्य पडतात. मात्र यांच्याकडून पडणारं पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे कसं होत जातं? कमी कमी होत जातं. म्हणजे सेम जे मेकॅनिझम या ठिकाणी आपण अप्लाय केलेलं आहे तेच मेकॅनिझम या ठिकाणी आहे. वेगळ्या काही गोष्टी आपल्याला डिस्कस करायची आवश्यकता नाही. तर एवढं या ठिकाणी समजावून घेणे यांच्या संदर्भात काय पुरेसं आहे. या ठिकाणी बघा अरबी समुद्रावरून प्रवाहित होऊन येणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या ज्या शाखा आहेत बघा, त्यांच्यापैकी काही उपशाखा ज्या आहेत, हा जो गुजरातचा प्रदेश आहे, गीर आणि मांडव टेकड्या ज्या आपण बघितलेल्या होत्या याच प्रदेशामध्ये तर बघितलेल्या होत्या. सौराष्ट्राच्या गीर अभयारण्य सुद्धा तर याच ठिकाणी आहे बघा. नको म्हणलं तरी काही वेळा फॅक्च्युअल गोष्टी येतातच या ठिकाणी बघा. तर हा जो गुजरातचा सौराष्ट्र आहे, या सौराष्ट्राच्या प्रदेशामधून काय होतात? हे मान्सूनी वारे अशा पद्धतीने काय ईशान्येकडं वाहत काय जातात, हे अशा पद्धतीने वाहत असतात. मग याच ठिकाणी गुजरातपासून राजस्थानमध्ये आणि पुढं दिल्ली टेकड्यांपर्यंत विस्तृत असलेली एक या ठिकाणी काय भूप्रदेश आहे. तर ते कोणतं आहे? अरवली पर्वत. पालनपूरपासून पुढे काय दिल्ली टेकड्यांपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. तर बघा जे मान्सूनी वारे आहेत, मान्सूनी वाऱ्यांची दिशा कोणती आहे? नैऋत्य ते ईशान्य. आणि अरवली पर्वत जो पसरलेला आहे या ठिकाणी, तर त्याची दिशा कोणती आहे? नैऋत्य ते ईशान्य, सेम डिरेक्शन. मग ज्यावेळेस सौराष्ट्रामधून वारे वाहून पुढे गुजरातपर्यंत पोहोचतात त्यावेळेस हे मान्सूनी वारे जे आहेत, हे मान्सूनी वारे या अरवली पर्वताला समांतर काय वाहतात आणि अशा पद्धतीने काय पुढे निघून जातात. जर अरवली पर्वताची दिशा अशी असती वायव्येकडून आग्नेयेकडे, तर पश्चिम घाटाप्रमाणेच तो सुद्धा काय केला असता? रोध निर्माण केला असता आणि त्या ठिकाणी सुद्धा काय झालं असतं? राजस्थानमध्ये प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य झालं असतं. मात्र त्याची अवस्थिती अशी नाही. ज्या दिशेने या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे वाहतात त्याच दिशेने अरवली पर्वत काय लांबवर पसरलेला आहे. त्याच्यामुळे हे जे वारे आहेत अशा पद्धतीने अरवली पर्वताला फाटा देऊन काय समांतररित्या वाहत जातात. म्हणून याचा परिणाम स्वरूप याचा प्रभाव असं सांगता येतो की अरवली पर्वताच्या पश्चिम भागामध्ये जो राजस्थान स्थित आहे,
आता या राजस्थानमध्ये जो वाळवंटी प्रदेश आपल्याला दिसतो अरवलीच्या पश्चिमेकडे, तर हा मरुस्थलीय प्रदेश, हा वाळवंटी प्रदेश त्या ठिकाणी असण्याचं कारण, ज्या ठिकाणी 25 सेंटीमीटर वार्षिक 25 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा कमी पर्जन्य होतो, तो प्रदेश काय वाळवंटी प्रदेश म्हणून काय ओळखला जातो किंवा मरुस्थलीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर हा मरुस्थलीय प्रदेश निर्माण होण्यापाठीमागचं एक महत्त्वाचं कारण हे सुद्धा सांगता येतं की अरवली पर्वताची असलेली ही स्थिती आणि मान्सूनी वाऱ्यांचं त्याला समांतररित्या निघून काय वाहून जाणं. या ठिकाणी पॉईंट क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने या गोष्टी काय इम्पॅक्ट करत असतात एकमेकांवरती. तर जो हिमालयाचा पायथा आहे तिथपर्यंत हे वारे काय प्रवाहित होतात आणि हिमालयाच्या पायथ्याशी काय करतात पर्जन्य देतात. तर अशा पद्धतीने हे सुद्धा वारे जसं जसं काय एक प्रकारे ईशान्य दिशेला वाहत जातात, त्यांच्यामधील पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते कसं होतं तर ग्रॅज्युअली कमी 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 होत जातं. तर या ठिकाणी काय तीनही उपशाखा आपण बघितल्या अरबी समुद्रावरून ज्या वाहतात, कोणत्या कोणत्या पश्चिम घाटाची उपशाखा, नर्मदा तापीची उपशाखा आणि त्याच्यानंतर गुजरातच्या मैदानी प्रदेशामधून प्रवाहित होऊन जाणारी काय उपशाखा. तर हे अशा पद्धतीने काय अरबी समुद्रावरून येणाऱ्या ज्या शाखा आहेत त्यांच्यामार्फत काय पर्जन्य पडतं. तर याच्याबद्दलच्या या सर्व गोष्टी. तर याच्यानंतरचा आपल्याला पॉईंट बघायचा आहे. दुसरं महत्त्वाची शाखा जी होती ती कोणती, बंगालच्या उपसागराची शाखा. तर ती बघू आपण. बघा दुसरं आहे बंगालच्या उपसागराची शाखा. कोणती डिस्कस करतो आपण, नैऋत्य मान्सून जे आहे त्या नैऋत्य मान्सूनची दुसरी शाखा आहे बंगालच्या उपसागराची शाखा. तर उपप्रकार पडताना असं सांगता येईल, पहिली उपशाखा आहे पूर्वी घाटाची उपशाखा आणि दुसरी कोणती सांगितली होती, पूर्वोत्तराची किंवा पूर्वोत्तर भारताची उपशाखा. अशा पद्धतीने बघायचं आहे. तर या ठिकाणी बघत असताना आपल्याला असं सांगता येईल, तर या ठिकाणी बांगलादेश सुद्धा आहे. तर या बांगलादेशचं सध्या आपल्याला काय करायचं आहे, नाही असं समजू नका. या ठिकाणी तर अशा पद्धतीने बघा, दक्षिण गोलार्धामधून काय प्रवाहित होऊन येणारे जे व्यापारी वारे आहेत, तर हेच व्यापारी वारे बंगालच्या उपसागरावरून होऊन भारतामध्ये प्रवेश करतात आणि भारतामध्ये पर्जन्य खूप मोठ्या प्रमाणात देतात. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, बंगालच्या उपसागराची शाखा म्हणलेलं आहे. त्यापैकी पहिली शाखा. तर अशा पद्धतीने जे वारे बंगालच्या उपसागरावरून होऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहित होतात, जे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहित होतात, तर त्या वाऱ्यांना काय म्हणलेलं आहे आपण, तर त्या वाऱ्यांना म्हणलेलं आहे पूर्वी घाटाची उपशाखा. तर यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या ज्या शाखा आहेत, उपशाखा आहेत, बंगालच्या उपसागरावरून खूप मोठ्या प्रमाणात काय आर्द्रताचं शोषण करतात. या ठिकाणी आर्द्रता शोषून घेतल्याच्यानंतर पूर्वी घाट जो आहे या ठिकाणी काय पूर्वी किनारी प्रदेशाला अशा पद्धतीने काय समांतररित्या काय विस्तृत असलेला. तर या पूर्वी घाटाच्या या किनारी प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय प्रतिरोध प्रकारचं काय पर्जन्य देतात. सगळ्यात सुरुवातीचा जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता इंडियन मान्सूनच्या संदर्भात, त्यावेळेस काय सांगत असताना म्हणजे थोडक्यात माहिती सांगत होतो. तर त्यावेळेस सांगितलं होतं की अरबी समुद्रावरून येणारी जी शाखा आहे, या अरबी समुद्रावरून येणारा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या किनाऱ्यावरती पर्जन्य पडत नाही, असं मी पॉईंट सांगितलेला होता. तर ते तितकंच खरं होतं. आता या ठिकाणी बघा, जी उपशाखा नैऋत्य मान्सूनची जी उपशाखा बंगालच्या उपसागरावरून येते, तर त्यापासून मात्र या ठिकाणी काय पर्जन्य पडतं असं सांगता येतं. मात्र एक पॉईंट लक्षात घ्यायचा, नैऋत्य मान्सूनी वाऱ्यांची जी शाखा बंगालच्या उपसागरावरून येते, तर या उपशाखांपासून तमिळनाडूचा जो हा किनारी प्रदेश आहे, तर तमिळनाडूमध्ये सुद्धा काय किंवा तमिळनाडूच्या किनारी प्रदेशामध्ये पर्जन्य पडत नाही. इतर आंध्र प्रदेश असेल, ओरिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, यांच्या किनाऱ्यावरती पर्जन्य पडतं आणि अशा पद्धतीने हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहित होतात. म्हणजे काय पर्जन्याचं प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे काय होईल, कमी कमी होत जाईल. मात्र तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती पर्जन्य न पडण्याचं कारण काय बघा, हे वारे ज्यावेळेस काय अशा पद्धतीने काय प्रवाहित होतात,
तर सगळ्यात महत्त्वाचं काय रिझन असं आहे, दोन प्रमुख कारणे आहेत. तर या बंगालच्या उपसागरावरून प्रवाहित होणाऱ्या वाऱ्यांच्या मार्गामध्ये या ठिकाणी काय स्थित असलेला श्रीलंका हा देश. तर श्रीलंका हा देश तमिळनाडूच्या या ठिकाणी काय आपण दाखवलेला आहे, तर अशा पद्धतीने काय स्थित आहे. तर श्रीलंकेमुळे हे वारे जे आहेत या ठिकाणी काय बंगालच्या उपसागरावरून येणारे सगळ्यात अगोदर तर श्रीलंका या देशामुळे काय अडवले जातात. त्याच्यानंतर या श्रीलंकेच्या या भागामध्ये काय पर्जन्य पडेल त्या ठिकाणी त्या उपशाखांमार्फत. मात्र हे वारे ज्यावेळेस काय थोडीशी उंची चढून श्रीलंकेवरून वाहायला लागतात. श्रीलंकेचा हा जो मध्यभागचा प्रदेश आहे, श्रीलंकेच्या मध्यभागी असलेला जो प्रदेश आहे तो पर्वतमय प्रदेश आहे, उंच माथ्याचा प्रदेश आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी पर्वत आहे पिदुरा गाला ताला असा एक पर्वत आहे. तर या ठिकाणी परत हे काय वारे जे आहेत ते परत अडवले जातात आणि परत त्यांच्यामार्फत काय पर्जन्य त्या ठिकाणी पाडलं जातं. आता पिदुरा तलागालाला ओलांडून ज्या वेळेस हे काय वारे तमिळनाडूपर्यंत पोहोचतात तर त्यावेळेस त्यांच्यातली आर्द्रता पूर्णपणे संपलेली असते. म्हणून बंगालच्या उपसागरावरून येणारी जी उपशाखा आहे तर त्या उपशाखेमार्फत या ठिकाणी तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती पर्जन्य पडत नाही. आणि आणखीन एक रिझन, ज्यावेळेस हे वारे अशा पद्धतीने काय प्रवाहित होत असतात, हे अशा पद्धतीने थोडेसे वळालेले आहेत, हे अशा पद्धतीने वळालेले काय वारे आहेत. बघा कोणतेही वारे ज्यावेळेस काय अशा पद्धतीने काय एका स्पेसिफिक अँगलमध्ये टर्न करत असतात, स्पेसिफिक काय एका कोणामध्ये ते काय वळण्याचा प्रयत्न करतात. हे असा वळण्याचा प्रयत्न करत असताना स्वतःचा संवेग जो आहे, संवेग जो आहे तो संवेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर सांगता येईल असं कोणीय संवेग संरक्षणाच्या हेतू हे वारे जे बंगालच्या उपसागरावरून वाहतात तर ते वारे आपल्या कोणीय संवेग संरक्षणाच्या हेतूच्या कारणाने अशा पद्धतीने तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचून सुद्धा त्या ठिकाणी पर्जन्य न करता काय करतात पुढे निघून जातात. म्हणजे जवळून ते प्रवाहित होतात मात्र तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती मात्र पोहोचत नाहीत. समजा एखादा धावपटू आहे, हा सर्कल आहे, तर हा धावपटू अशा पद्धतीने काय करतो आपल्या ट्रॅकवरती काय करत असतो पळत असतो. आणि तुम्ही काय केलं या ठिकाणी एक फ्लॅग ठेवला आणि त्याला सांगितलं की तुझा संवेग जो आहे तो संवेग बिलकुल कमी करायचा नाही, त्या संवेगाचं तो संरक्षण तर करायचं आहे, संवेगामध्ये फरक न पडतो. एका स्पेसिफिक काय मोमेंटममध्ये तो काय करतो या ठिकाणी काय फिरतोय संवेगामध्ये, तर आपल्या संवेगाचं संरक्षण करत करत तो हा फ्लॅग घेऊ शकतो का? कधीच घेऊ शकत नाही. त्याच्या संवेगामध्ये निश्चितच फरक पडतो. म्हणून हे सुद्धा वारे एका स्पेसिफिक अँगलमध्ये टर्न करून वाहत असताना आपल्या अँग्युलर मोमेंटम जे आहे कोणीय संवेगाच्या संरक्षण हेतू ते वारे तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत. पॉईंट एवढाच लक्षात ठेवा या ठिकाणी. हे दोन महत्त्वाचे रिझन आहेत जे की कारण या ठिकाणी काय ठरतात की तमिळनाडूच्या काय किनाऱ्यावरती पर्जन्य पडत नाही यासाठी. तर तमिळनाडूच्या किनाऱ्यावरती कोरोमंडलच्या किनाऱ्यावरती पर्जन्य पडतोच कधी, मग पडतो की नाही? हो पडतो, आपण बघितलंय. कधी पडतो आपल्याला पुढे बघायचं आहे त्या गोष्टी. ओके, म्हणजे आपणच दुर्लक्षित केला गेलेला प्रदेश आहे इंडियन मान्सूनपासून असं नाही, तर त्याचा सुद्धा विचार केलेला आहे. काही ना काही क्रियाविधी ठरवून ठेवलेली आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा ती आपल्याला काय फक्त देर आएगी लेकिन दुरुस्त आएगी जरूर असं आहे. तर उशीर लागेल मात्र याला सुद्धा पाणी मिळणार. त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, वेट करावं लागेल या ठिकाणी. बघा त्याच्यानंतर पूर्वोत्तराची शाखा जी आहे, पूर्वोत्तर म्हणल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय लक्षात येतो, आपले जे 7 सिस्टर आहे तिकडले ते सर्व राज्य. मग त्यांची संपूर्ण स्थिती कशी आहे, कोणते कोणते भूप्रदेश आहेत, कोणते कोणते भूरूप आहेत, हे सर्व आपण बघितलेले आहेत या ठिकाणी. हिमालय आपल्याला माहिती आहे. तर हिमालय जो आहे तर हिमालयाचा विस्तार अशा पद्धतीने बघितलेला आहे भारतामध्ये आपण. अशा पद्धतीने इकडे होतो अरुणाचल प्रदेशमध्ये. तर त्याच्यानंतर हा अशा पद्धतीने काय मुडलेला आहे, वळालेला आहे, दक्षिणावरती बनलेला आहे हिमालय. तर हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय अरुणाचल प्रदेशमध्ये असतील,
त्याच्यानंतर मेघालय, मणिपूर, नागालँड, तर अशा पद्धतीने काय वेगवेगळ्या टेकड्या आहेत. तर हिमालय पूर्णपणे अशा काय एका स्पेसिफिक अँगलमध्ये काय वळालेला आहे, या आपण गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारा एक राज्य आहे, राज्याअंतर्गत असलेलं राज्य, आसामच्या अंतर्गत असलेलं राज्य, राज्याच्या मध्ये असलेलं राज्य कोणता आहे तो मेघालय. तर या मेघालय राज्यामध्ये 3 प्रमुख काय आहेत पठार आहेत. आपण भारतीय द्वीपकल्पाचाच काय भाग असलेले. काय बघा लक्षात असेल तुमचा अभ्यास या व्हिडिओचा काही ना काही जरी तुमच्या डोक्यावरती परिणाम झालेला असेल, तुमची स्टडी काही ना काही झालेली असेल, तर मी सांगतोय त्या गोष्टी सर्व काय आठवत असतील. अराकान योमा पर्वत असेल, हे कुठले आहेत, गारो खासी जयंती आहे. तर नेहमी विद्यार्थ्यांना काय हा प्रश्न विचारावासा वाटतो की बांगलादेश जो आहे, या बांगलादेशमधील सर्वात उंच पठार कोणता आहे आणि सगळ्यात उंच पर्वत कोणता आहे. बघा, तर फॅक्ट असा आहे की गुगल करायचं नाही या गोष्टीसाठी, कोणी शोधत बसण्याचा प्रयत्न म्हणजे कष्ट करायची आवश्यकताच नाही. बांगलादेश हा पूर्णपणे कसा मैदानी प्रदेश आहे. कोणत्याही प्रकारचे उंच सखल प्रदेश त्या ठिकाणी आढळत नाहीत. कोणत्याही प्रकारचे काय पठार असतील किंवा कोणत्याही प्रकारचे पर्वत असतील, टेकड्या असतील, यांचा या ठिकाणी काय आहे अभाव आहे. आपण या ठिकाणी राजमहल गारो गॅप बघितलं होतं आणि मालदा गॅप एक बघितलं होतं. कशाला सांगितलं होतं, कशाच्या संदर्भात ते आठवा, एक स्टोरी सांगितलेली होती त्या ठिकाणी तुम्हाला. तर हा अशा पद्धतीने संपूर्ण मैदानी प्रदेश आहे. बघा, या मैदानी प्रदेशामध्ये म्हणजे ज्यावेळेस हे वारे अशा पद्धतीने एक शाखा पूर्वोत्तर भारताची अशा पद्धतीने प्रवेश करते, तर कोणत्याही प्रकारचा रोध निर्माण होत नाही बांगलादेशमध्ये. त्याला प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडण्याचा तर प्रश्नच नाही. तर हे वारे ज्यावेळेस काय वाहतात बांगलादेशमधून डायरेक्टली कुठं पोहोचतात, पूर्वोत्तर भारतामध्ये. पूर्वोत्तर भारतामध्ये पोहोचल्याच्या नंतर ठळक लक्षात घेऊ, त्याच्यानंतर थोडेसे फॅक्ट सांगेल. पूर्वोत्तर भारतामध्ये पोहोचल्याच्या नंतर या ठिकाणी हिमालय जो आहे, शिवालिकच्या टेकड्या ज्या आहेत, तर या शिवालिकच्या टेकड्यांना या ठिकाणी सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्ये शिवालिकच्या 4 उपशाखा सांगितलेल्या होत्या. 4 टेकड्यांमध्ये या ठिकाणी यांचं काय झालेलं होतं, तुटक स्वरूपात दिसतात, यांची नावं सांगितलेली होती. तर ती नावं कोणती सांगायचं, असं काहीतरी मी सांगितलं होतं. असं थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणून काय पश्चिमेकडून काय पूर्वेकडे. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की हे टेकड्यांचं नाव काय. तर हा अशा पद्धतीने या ठिकाणी काय भूस्वरूप आहेत, पर्वत आहेत, जे की दक्षिणेला काय वळालेले आहेत. तर हे वारे अशा पद्धतीने काय प्रवेश करतात पूर्वोत्तर भारतामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य करतात. संपूर्ण भारतामध्ये पडत नाही, एवढं जास्त पर्जन्य त्या ठिकाणी काय होतं. आणि काय केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक पर्जन्य कुठं पडतं, पूर्वोत्तर भारतामध्ये. कोणता प्रदेश आहे तो, कोणता आहे, सगळ्यांना नाव माहिती आहे, चेरापुंजी. चेरापुंजी हा जगातील सगळ्यात अधिक पर्जन्य पडण्याचं काय ठिकाण आहे. चेरापुंजीच्या अगोदर एक ठिकाण होतं मौसिनराम. मौसिनरामच्या अगोदर सुद्धा काय होतं, चेरापुंजी हेच ठिकाण होतं. याच ठिकाणी काय सर्वाधिक पर्जन्य पडायचं. नंतर काही वर्षानंतर चेंज झालं, आता परत चेंज झालेलं, आता परत कुठं पडतं, चेरापुंजी या ठिकाणी. यावर्षी जर परत मौसिनराममध्ये अधिक पर्जन्य पडलं तर परत काय होईल, पॉईंट चेंज होईल, फॅक्ट चेंज होऊ शकतो. झाला तर आपण वेगळ्या मासिकांमध्ये वाचतो, पॉईंट सुद्धा येईल या ठिकाणी. चेंज नाही झालं तर ठीक आहे, फॅक्ट हाच आहे म्हणायचा, हाच पाठ करून ठेवायचा. तर अशा पद्धतीने ज्या वेळेस ही पूर्वोत्तरची शाखा पूर्वोत्तर भारतामध्ये प्रवेश करते, खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य होतं आणि एक प्रकारची क्रिया प्रतिक्रियेचा नियम सुद्धा या ठिकाणी लागू पडतो. समजा असं करा, ज्या वेळेस फॅन चालू असतो, फॅन चालू असेल तर समजा या बाजूने फॅन चालू आहे, तुम्ही ज्या बाजूने बघताय तिकडून, तर फॅनचा वारा याला धडकल्याच्या नंतर परत रिटर्न होतो. तर क्रिया आणि त्याची प्रतिक्रिया, तर अशा पद्धतीचा नियम लागू होऊन या ठिकाणी काय होतं, हे वारे या ठिकाणी काय होतात, म्हणजे या ठिकाणी पर्जन्य केल्याच्या नंतर या वाऱ्यांची दिशा काय बनते. बघा, जो ॲटलस असतो, मोठा मॅप असतो, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात, या ठिकाणी फक्त मॅपसुद्धा बघितला तर या वाऱ्यांची दिशा तुम्हाला समजून येईल. अशा पद्धतीने एक पूर्वोत्तरची शाखा पूर्वोत्तर भारतामध्ये प्रवेश करते आणि त्याच्यानंतर वारे अशा पद्धतीने पूर्वेकडून काय पश्चिमेकडे प्रवाहित झालेले, हिमालयाला समांतर असे दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने हे वारे काय प्रवाहित होतात आणि यांच्यातील पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे काय होतं, कमी कमी होत जातं. आणि या वाऱ्यांपासून या पूर्वोत्तरी वारे जे आहेत किंवा हे जे बंगालच्या उपसागराची जी शाखा आहे संपूर्ण, त्याच्यापासून दिल्लीच्या प्रदेशापर्यंत, लखनौपर्यंत काय होतं, पर्जन्य पडतं. हा एक पॉईंट आहे. अशा पद्धतीने दिशा
पूर्वेकडून पश्चिमेकडे बनते, पर्जन्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि हिमालयाच्या पायथ्याशी काय होतं, या उपशाखांमार्फत काय खूप मोठ्या प्रमाणात पर्जन्य पडतं. आता एक या ठिकाणी महत्त्वाचं कारण असं आहे की हा जो पठारी प्रदेश आहे कोणता कोणता, गारो, खासी आणि जयंतियाचं, तर याच्यावरील जे खासी पठार आहे, या खासी पठारावरतीच काय आहे, खासी पठाराच्या पूर्वेला या ठिकाणी चेरापुंजी हे ठिकाण आहे. एक प्रकारे हे जे पठार आहेत गारो, खासी आणि जयंतिया हे जे पठार आहेत, तर एक प्रकारे काय कॅप सारखे यांचे काय उंच असलेले प्रदेश जे असतात ते दिसतात, टोपीसारखे, म्हणजे असं सांगता येईल आपल्याला. एक प्रकारे हे आहे गारो पठार, त्याच्यानंतर हा आहे खासी पठार आणि त्याच्यानंतर हा आहे जैतिया पठार. हा अशा पद्धतीने काय दिसतो. तर या ठिकाणी बघा, या ज्या उपशाखा ज्यावेळेस काय बंगालच्या उपसागरावरून येतात तर या ठिकाणी प्रवेश करतात. या ठिकाणी प्रवेश केल्याच्या नंतर या पठारी प्रदेशामध्ये ज्यावेळेस हे वारे वरी जाण्याचा प्रयत्न करतात तर त्यावेळेस यांच्यामध्ये जागा कशी असते, कमी असते. म्हणजे काय, खालच्या बाजूला काय खूप मोठा प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी बघा हे जे पठार आहे ते एकमेकांपासून खूप दूरवरती नाहीत. एक रिसेंटली बघितलेली वेब सिरीज आहे, तुम्हाला सांगतो, द लास्ट आवर. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की संपूर्ण आठवडाभर एकदम सॅच्युरेटेड स्टडी केल्याच्या नंतर, म्हणजे तुम्हाला समाधान होईल एवढी स्टडी केल्याच्या नंतर विकेंडला एकतरी वेब सिरीज किंवा एकतरी फिल्म बघत जावा, ज्याच्यातून म्हणजे थोडंसं रिलॅक्स होता तुम्ही आणि प्रत्येकदा काम करण्यासाठी काय रिफ्रेश होतं तुमचं माइंड. येतं लक्षात. तर अशा पद्धतीने तर द लास्ट आवर नावाची एक वेब सिरीज आहे, इंटरेस्टिंग आहे. काही जणांना आवडेल, काही जणांना या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट नसेल तर आवडणार नाही, पण माझं असं मत आहे म्हणजे फिल्म, मूवीज, सॉंग्स वगैरे कोणालाच आवडत नाहीत. असा व्यक्ती जर असेल तर तो असाधारण व्यक्ती आहे. हां, मग त्या व्यक्तीला आत्ताच आपल्याला आपण काय साधू म्हणून घोषित करायला हरकत नाही. जे सामान्य आहेत, जे नॉर्मल आहेत, जे ॲबनॉर्मल नाही, ते सगळ्यांना आवडतं. तर द लास्ट आवर ही जी वेब सिरीज आहे त्या वेब सिरीजमध्ये संपूर्ण पूर्वोत्तर भारत जे आहे, पूर्वोत्तर भारतातील लोकांचं तिथलं लोकजीवन, त्या ठिकाणचे रस्ते, त्या ठिकाणचे घर कसे असतात, त्यांची रचना कशी असते, त्या ठिकाणचा प्रदेश कसा असतो, मार्केट कशी असतात, या सर्व गोष्टी म्हणजे त्या ठिकाणची संपूर्ण एक काय अनुभव आपल्याला काय. आता मी असं तर सांगू शकत नाही की मेघालयमध्ये जाऊन या एकदा म्हणजे समजेल. तर ही सिरियल तुम्ही बघितला तरी तुम्हाला समजेल की पूर्वोत्तर भारत तो आहे कसा नेमका. तर अशा पद्धतीने, आणि हे जे पठार आहेत तर नॉट मॅन्डेटरी, तुमचा इंटरेस्ट आहे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता, हातपानं बघू शकता. बघा हे जे पठार आहेत यांची लांबी एकमेकांपासून जवळपास 40 ते 50 किलोमीटर आहे. यांच्यामध्ये खूप अंतर नाही. 40 ते 50 किलोमीटर अंतर हे खूप कमी आहे एखाद्या भौगोलिक काय प्रतिकृती एकमेकांजवळ असण्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण. बघा अशा पद्धतीने हे वारे खालच्या दिशेला जर प्रवेश करतात, ज्यावेळेस काय हे वरी येण्याचा प्रयत्न करतात तर यांच्यामधील काय जागा जी आहे ती कमी होते. वारे काय एकत्रित येतात या ठिकाणी. वारे ज्यावेळेस काय हे संपूर्ण वारे काय एकत्रित काय येण्याचा प्रयत्न करतात. यांना दुसरा ऑप्शनच नाही या ठिकाणी वर येण्यासाठी. तर आणि अशा पद्धतीने वारे कायम काय वाहत असतात या संपूर्ण जून ते सप्टेंबरच्या महिन्यांमध्ये. आणि अशा पद्धतीने हे एकत्रित झाल्याच्या नंतर त्यांच्यातील जी बाष्प आहे, जी काय आर्द्रता आहे, त्याचं सॅच्युरेशन जास्त वाढतं, त्याची घनता जास्त वाढते आणि या ठिकाणी काय होतं, पर्जन्य पडतं. आणि याच ठिकाणी गारो खासी पठार जे आहे, खासी पठाराच्या काय पूर्वेला असलेले चेरापुंजी जे ठिकाण आहे, तर चेरापुंजी ठिकाणाच्या म्हणजे ठिकाण जे आहे त्या ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य होण्याचं कारण हे एक आहे. हे एक प्राथमिक कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणून चेरापुंजी या ठिकाणी काय जगातील सर्वाधिक पर्जन्य पडतं. बघा एक पॉईंट लक्षात घ्या, म्हणजे एक्सेप्शन कसं असतं. पृथ्वीवरती सर्वाधिक सूर्यप्रकाश कुठं मिळतो, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. म्हणजे 5 अंश उत्तर अक्षवृत्त ते 5 अंश दक्षिण अक्षवृत्त हा जो प्रदेश आहे त्याला काय म्हणतो, विषुववृत्तीय प्रदेश. तर या ठिकाणी बाष्पीभवन सुद्धा कुठे जास्त होईल, सर्वाधिक या ठिकाणी होईल. मग वाऱ्यांचं काय तापमानाच्या वृद्धीमुळे वाऱ्यांचं जे काय अवरोहन आहे ते सुद्धा याच ठिकाणी होतं. मग अवरोह प्रकारचं पर्जन्य सुद्धा कुठं पडेल, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. मग जगात सगळ्यात जास्त पर्जन्य कुठं पडायला पाहिजे,
याच प्रदेशामध्ये पडायला पाहिजे. जगातील सर्वात मोठं जंगल कोणत्या प्रदेश आहे? या विषुववृत्तीय प्रदेशामध्येच आहे. ब्राझीलमध्ये असलेलं कोणतं? ॲमेझॉनचं जंगल. तुम्ही मला सांगा, जगात सर्वाधिक पर्जन्य पडण्याचं ठिकाण कुठं असायला पाहिजे? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. मात्र मला सांगा, हा विषुववृत्तीय प्रदेश आहे का? नाही. हा तर कर्कवृत्तीय प्रदेश आहे. भारताच्या याच प्रदेशामधून तर कर्कवृत्त गेलेला आहे. कर्कवृत्ताच्या जवळच तर काय हे चेरापुंजी ठिकाण आहे. या ठिकाणी मग हे कसं शक्य आहे? सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे कर्कवृत्तावरती एकदा वर्षातून, मकरवृत्तावरती एक वेळा आणि विषुववृत्तावरती किती वेळा पडतात? 2 वेळा. मग सर्वाधिक क्रिया कुठं घडतात? तर या ठिकाणी. तर कुठं? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. मात्र हे ठिकाण या ठिकाणी असण्याचं एक स्पेसिफिक या ठिकाणी काय वेगळी काय भूप्रदेश या ठिकाणी तयार झालेले. तर हे रिझन आहे त्याच्या पाठीमागचं. तर इथंपर्यंत आपण बघितलेलं हे अशा पद्धतीने काय चेरापुंजी हे काय सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण आहे. तर ही संपूर्ण क्रियाविधी झाली 15 जून ते 15 सप्टेंबरची. 15 सप्टेंबरच्या नंतर काय घडतं हे बघण्यासाठी काय पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला परत रिटर्न यायचं, परत या ठिकाणी आपण बघू. तर हा सर्वाधिक विस्तृत पाठ होता कोणता? इंडियन मान्सून. याच्यावरच तर फोकस करायचं होतं. याच्यासाठीच तर आपण काय आतापर्यंतचे सर्व व्हिडिओज या ठिकाणी काय बघितलेले, सर्व बेसिक्स या ठिकाणी बघितलेले. तर अशा पद्धतीने इंडियन मान्सून कोणत्या पद्धतीनं काम करतं ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर याच्यानंतर 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबर मान्सून परतीचा कालावधी आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये पडणारं जे आवर्त पर्जन्य आहे 15 डिसेंबर ते 15 मार्च. ह्या गोष्टी काय या लहान आहेत, छोटे छोटे आहेत. तर पुढच्या एका व्हिडिओमध्ये ते कंप्लीट होतील आणि व्हिडिओसुद्धा तो लहान असेल, खूप अधिक वेळ लागणार नाही. तर या ठिकाणी थांबू. तोपर्यंत सर्वांनी या ठिकाणी विश्रांती घ्यायची आहे, अभ्यास करत राहायचा आहे, नोट्स बनवत राहायचे आणि सुरक्षित राहायचं आहे. घरी राहायचं न राहायचं आता तुमचा निर्णय असेल. सांगता येईल की सगळ्यांचे 2 डोस जवळपास पूर्ण झालेले आहेत. जे काय जागरूक विद्यार्थी आहेत त्यांचे, ज्यांच्याबद्दल अजून ज्यांच्या मनामध्ये अजूनसुद्धा शंका असतील की लस घेऊ की नको, पहिला झाला आहे दुसरा घेऊ की नको, तर त्यांना हेच सांगणं आहे की पूर्णपणे सिक्युअर आहे जे काही लसीकरण मोहीम काय राबवली चालली. तर ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेले असेल. जे विद्यार्थी राहिलेले त्यांनीसुद्धा काय घ्यायचं आहे आणि पुढे येणारे अपकमिंग जे तुमचं प्रिपरेशन आहे, जे पेपर आहे, त्या सगळ्यांसाठी काय हेल्दी आणि फिट राहायचं आहे या ठिकाणी. तोपर्यंत सगळ्यांचा निरोप घेतो. या ठिकाणी थांबू.